आज आपण ऐकणार आहोत रडणाऱ्या पऱ्यांची गोष्ट आणि त्यांच्या 700 वर्षांच्या पश्चातापाची कहाणी. ही एक अशी प्राचीन कथा आहे जी प्रेम आणि संघर्षावर एक खूप महत्त्वाचा धडा शिकवते. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की एका रात्रीचा राग खरंच 700 वर्ष टिकू शकतो? म्हणजे बघा ना, कधीकधी क्षणात घेतलेले निर्णय किंवा छोटे मोठे वाद आपल्या मनावर किती मोठं ओझं बनून राहू शकतात. तर या कथेची सुरुवात होते कोसल देशात. तिथला राजा आणि राणी मल्लिका यांच्यात काहीतरी वाद झालाय आणि राजा इतका नाराज आहे की तो राणीकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. आता राजा राणीमधला हा तणाव बुद्धांच्या लक्षात येतो आणि त्यांच्यातला हा वाद मिटवण्यासाठी बुद्ध एक खास जुनी गोष्ट घेऊन राजवाड्यात पोहोचतात. बुद्ध थेट राजालाच उद्देशून बोलतात. ते सांगतात की त्याचं आयुष्य एका प्राचीन कथेशी कसं जोडलेलं आहे. या एकाच वाक्याने बुद्ध वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडून टाकतात. चला आता आपण त्या भूतकाळात जाऊया. खूप खूप वर्षांपूर्वी भल्लथ या नावाचा एक राजा होता, जो शिकारीसाठी हिमालयात गेला होता. तिथे गंधमादन पर्वतावर एका सुंदर नदीच्या काठावर राजाला एक विलक्षण दृश्य दिसतं. 2 पऱ्या एकमेकांना अगदी प्रेमाने आलिंगन देत असतात. पण राजा जे बघतो ते खूपच विचित्र आहे, अगदी गोंधळात टाकणारं. म्हणजे बघा, त्या पऱ्या एकमेकांना घट्ट मिठी मारतायत, पण त्याच वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत आणि त्या दुखाने विलाप करत आहेत. प्रेम आणि दुःख एकाच वेळी, हे कसं शक्य आहे? राजालाही हाच प्रश्न पडतो. तो त्यांच्या जवळ जाऊन विचारतो, अरे तुम्ही तर प्रेमींसारखे एकमेकांना आलिंगन देत आहात, मग तुमच्या या दुःखाचं आणि रडण्याचं नेमकं कारण तरी काय आहे? आणि आता येतो या कथेचा सगळ्यात भावनिक भाग. पऱ्या राजाला त्यांच्या दुःखाचं कारण सांगतात आणि ते ऐकून राजा अक्षरशः थक्क होतो. एक परी उत्तर देते की त्यांच्या या 700 वर्षांच्या दुःखाचं कारण आहे फक्त एका रात्रीचा विरह. हो, फक्त एक रात्र. पण ती रात्र इतकी वेदनादायी होती की तिची आठवण त्यांना आजही रडवते. आणि हा विरह का झाला? कुठल्या भांडणामुळे नाही, तर एका नैसर्गिक आपत्तीमुळे. अचानक आलेल्या वादळामुळे नदीला प्रचंड पूर आला. रात्रभर ते एकमेकांकडे पाहत राहिले, पण नदीच्या विरुद्ध किनाऱ्यांवर, एकमेकांपासून दूर. इथेच या कथेचं सार आहे. विरह होता फक्त एका रात्रीचा, पण पश्चाताप तब्बल 700 वर्षांचा. विचार करा, एका छोट्या घटनेचा किती मोठा आणि किती दीर्घकाळ टिकणारा परिणाम. 700 वर्षे हा आकडाच त्यांच्या दुःखाची तीव्रता आणि खोली दाखवून जातो. याला आपण असं पाहूया. पऱ्यांचं आयुष्य असतं 1000 वर्षांचं. त्यातला 70% भाग म्हणजे 700 वर्षे त्यांनी फक्त त्या एका रात्रीच्या विरहाच्या दुःखात आणि पश्चातापात घालवला आहे. बरं, ही अविश्वसनीय गोष्ट ऐकून राजा भल्लथ यावर काय परिणाम झाला असेल? चला पाहूया. त्याच क्षणी राजाला साक्षात्कार होतो. त्याला जाणवतं की जर हे जीव फक्त एका रात्रीच्या विरहासाठी इतका शोक करतात, तर मग मानवी आयुष्यातली भांडणं आणि वाद किती क्षुल्लक आहेत. आणि हाच तो महत्त्वाचा क्षण आहे. राजा आपली शिकार तिथेच सोडून देतो आणि एका पूर्णपणे नव्या दृष्टिकोनासह आपल्या राज्यात परत येतो. त्या पऱ्यांच्या कथेने त्याला एक खूप मोठा धडा शिकवला होता. चला आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया. बुद्ध कोसलच्या राजाला हीच कथा सांगत आहेत आणि आता वेळ आली आहे ह्या कथेचा खरा अर्थ उलगडण्याची. बुद्ध राजा आणि राणीला अगदी स्पष्टपणे सांगतात की या कथेतील धडा खास त्यांच्यासाठीच आहे. छोटे छोटे वाद आयुष्यभराच्या पश्चातापाचे कारण बनू नयेत, हाच यामागचा महत्त्वाचा संदेश आहे. आणि मग येतो कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. बुद्ध सांगतात की ते रडणारे नरमादी परी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर पूर्वजन्मातले तुम्ही दोघं होतात. हो, कोसलचा राजा आणि राणी मल्लिका. आणि तो साक्षीदार राजा भल्लथीय, ते तर स्वतः बुद्ध होते. विचार करा, एका क्षणात ती परक्यांची गोष्ट त्यांची स्वतःची होऊन गेली. ही गोष्ट आणि त्यातला हा वैयक्तिक संबंध कळताच राजा आणि राणीचा सगळा राग विरघळून जातो. ते एकमेकांशी समेट करतात आणि त्यांचं नातं तुटण्यापासून वाचतं. आणि ही कथा आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. खरंच आपल्या आयुष्यात अशी कोणती भांडणं आहेत जी आयुष्यभराचं दुःख सहन करण्याइतकी मोठी आहेत? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.